नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात साहित्य मंथन आणि साहित्य मंथनच्या गोरक्षनाथ संजीवन ज्ञानधारामध्ये आपलं स्वागत आहे. मंत्रसिद्धी काय असते आणि ती कशी केली जाते? मित्रांनो, आज नीट लक्षपूर्वक ऐका. आज मंत्रसिद्ध कसा होतो, तो काम कसा करतो, त्याचा फायदा कसा करून घ्यायचा. पण त्याआधी आपण हे पाहू, सिद्धी काय असते आणि मंत्रसिद्धी काय असते. सगळ्यात सरळ आणि सोप्या शब्दात सांगणार आहे, जे तुमच्या लगेच लक्षात बसेल आणि ते आयुष्यभर तुम्हाला कामाला येईल. मी सांगितलेला एक एक शब्द तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तो तुम्ही पूर्ण लक्ष देऊनच ऐकलं पाहिजे. कारण तुम्ही जर हे असंच सोडलं तर तुम्ही सिद्धी मिळवू शकतच नाही. सगळ्यात आधी सिद्धी म्हणजे काय हे समजून घेऊ. याचा अर्थ काय असतो? समजा एक मुलगा आहे. तो पहिल्या वर्गात आहे. त्यांनी त्या वर्गात अभ्यास करायला सुरुवात केली. हळूहळू करून तो चांगला अभ्यास करू लागला. तो रोज 2 तास 4 तास अभ्यास करतो. तो अभ्यास कशासाठी करतो? चांगला रिझल्ट यावा किंवा चांगले मार्क्स मिळावे म्हणून करतो. 1 वर्ष निघून जातो. तो त्याच्या वर्गात पहिला येतो. बाकीची मुलं पहिले येत नाही, कारण त्यांनी जास्त मेहनत केली नाही. यांनी जास्त मेहनत केली आहे. 3 तास 4 तास अभ्यास केला आहे. म्हणजे अशी गोष्ट आहे, जो जास्त अभ्यास करेल तो पुढं जाईल. गोष्ट अशी असते, जी गोष्ट आपण सारखं सारखं करतो तेव्हा त्या गोष्टीत आपण पारंगत होतो. जसं की इंग्लिशमध्ये एक प्रश्न असतो 4-5 पानांचा. त्याला पाठ करायला आपल्याला 3 तास किंवा 4 तास 5 तास लागू शकतात. पण तो प्रश्न जेव्हा तुमचा पाठ होईल, तुम्ही त्याला रोज एकदा दोनदा रिवाईज कराल, तेव्हा तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही तो लगेच सांगताल. एवढ्या सरळतेने सांगताल की समोरच्याला पण असं वाटेल की यांनी खूप मेहनत केलेली आहे. असंच गणिताचं आहे. गणितात एक मुलगा पहिला येतो, एक नापास होतो. त्याचं कारण काय आहे? कारण असं, त्या मुलाने या विषयात खूप अभ्यास केला आहे म्हणून तो पहिला आला. दुसऱ्याने अभ्यास केला नाही म्हणून तो फेल झाला. काय आहे, आपण एखादी गोष्ट रोज रोज करतो, त्याची प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस करून करून आपण त्या गोष्टीमध्ये पारंगत होतो आणि या परफेक्ट झालेल्या गोष्टीलाच थोडक्यात सिद्धी म्हणतात. सिद्धी म्हणजे कोणत्याही कार्यात अव्वल होणं, निपुण होणं, परफेक्ट होणं, कोणत्याही गोष्टीला सिद्धस्त करून घेणं. म्हणजे तुम्ही समजा एखादा खेळ खेळत आहात, उदाहरणार्थ क्रिकेट खेळता, रोज खेळता, रोज प्रॅक्टिस करता. मनापासून केलेल्या प्रॅक्टिसमुळं तुमची त्या खेळामध्ये एवढी प्रगती होती की तुम्ही त्या खेळात पारंगत होता. प्रत्येक बॉल तुम्ही 6 रनाला मारता, 4 रनाला मारता आणि तुम्हाला आऊट करता येणं पण खूप अवघड होऊन जातं. म्हणजे तुम्ही त्या खेळात पारंगत झाला, तुम्हाला त्याची सिद्धी मिळाली आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळी सिद्धी असते. कोणी खेळात चांगला आहे म्हणजे त्याला खेळाची सिद्धी आहे. कोणी अभ्यासात चांगला आहे म्हणजे त्याला अभ्यासाची सिद्धी आहे. एक मुलगा आहे, त्याला व्यायाम करायची सवय आहे. लक्षात घ्या, जर तो पहिल्या दिवशी व्यायाम करायला लागला तर त्याची पहिल्याच दिवशी बॉडी बनेल का? तो रोज 6 महिने 1 वर्ष रोज प्रॅक्टिस करेल, रोज कसरत करेल, तेव्हाच त्याची तब्येत, त्याची बॉडी बनेल. तेव्हा लोकांमध्ये चर्चा होईल की या मुलाने कसली भारी बॉडी बनवली, त्याने किती मेहनत घेतली आहे आणि मनापासून केलं असेल म्हणून त्याची बॉडी बनली असेल. म्हणजे गोष्ट कुठे येते? गोष्ट येते त्याच्या घेतलेल्या मेहनतीवर, त्याच्या केलेल्या प्रॅक्टिसवर. कोणतंही काम आपण रोज रोज करून त्यात आपल्याला सफलता भेटते, त्यात आपण पारंगत होतो, त्यात आपण निपुण होतो, त्याला म्हणतात सिद्धी. याचसारखं आपण जेव्हा एखाद्या मंत्राचा अभ्यास करतो, म्हणजे त्याचं पठण करतो, मंत्र जाप करतो, मग तो जाप 3 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष करतो, तेव्हा तो मंत्र सिद्ध होतो. मित्रांनो, शास्त्रामध्ये म्हटलं आहे, जपात सिद्धी जपात सिद्धी जपात सिद्धी न संशया. जपता 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 सिद्धी होते, त्यालाच म्हणतात मंत्रसिद्धी. जेव्हा मंत्रसिद्ध होतो तेव्हा त्या मंत्राचा गुणभाव, त्याचा रंग, त्या मंत्राचा देवता आपल्याला दिसायला लागतो, त्याचा आभास आपल्याला होतो.
हे सगळं आपल्या कणाकणात भिनतं. याला म्हणतात सिद्धी झाली म्हणून. जेव्हा कोणाला मंत्राची सिद्धी प्राप्ती होते तेव्हा खूप सारे अनुभव येतात. खूप सारे कामे आपले मनानेच काही न करता पूर्ण होतात. जसं की तुम्ही घरी बसल्या बसल्या 600 किलोमीटर लांब बसलेल्या घरात काय होत आहे, शेजारच्या घरात काय होत आहे आपण पाहू शकतो. त्याच्या घरात न जाता 100 किलोमीटरची आवाज तुम्हाला ऐकू येऊ शकतात. आपण एखाद्याच्या शरीरात पाहून सांगू शकतो की काय कमी आहे ज्याने हा नीट होऊ शकतो. तुम्ही कोणत्याही माणसाच्या पूर्ण शरीराची स्कॅनिंग करू शकता. जसं MRI असते, CT स्कॅन असते, पूर्ण चेकअप करतो. शरीरात काय आहे तुम्ही डोळे बंद करून पाहिले तर त्याचे सगळे चक्र तुम्हाला दिसतील. सगळ्या 72,000 नाड्या दिसतील. ज्या ठिकाणी त्या माणसाचा रोग असेल, त्रास असेल, तिथं ती जागा तुम्हाला लाल रंगाची दिसेल. आणि जसं आपण कम्प्युटरमध्ये क्लिक करतो तसं त्या रोगावर क्लिक केलं तर त्याची सगळी माहिती समोर येईल. खूप चांगली गोष्ट आहे आणि खूप चांगलं वाटतं असं करण्यासाठी. पण ही स्थिती तुमची तेव्हा बनल जेव्हा तुमचा तो मंत्र सिद्ध होईल. आशा करतो ही तुम्हाला हे लक्षात आलं असेल. सिद्धी कशाला म्हणायची आणि सिद्धी काम कशा प्रकारे करू शकते खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे. हे जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवलं तर तुम्ही कुठं फिरणं विसरताल, कोणाकडे जाणं विसरताल, कुठं जायची गरज पडणार नाही. घरी बसला तुम्हाला सिद्धी प्राप्त होईल. कोणी व्यक्ती योग करतो, योगाने शक्ती जागृत करतो. तो जसा त्याचा अभ्यास करल तसा तो त्यात पारंगत होईल. त्याला योग सिद्धी प्राप्त होईल आणि तो शरीराच्या प्रत्येक भागात डोळे बंद करून पाहू शकेल. कोणत्या भागात काय आहे ते एवढंच नाही तर तो दुसऱ्या व्यक्तीचा इलाज पण करू शकतो. त्याला काय व्याधी आहे तो सांगू शकतो. आपल्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या सिद्धींच्या उपयोगाने खूप चांगली गोष्ट तो करू शकतो. फक्त एवढंच करायचं आहे की जो पण तुमचा इष्ट देव आहे किंवा तुमचा कुलदैवत आहे त्याला तुम्ही मनापासून मानता. जो तुमच्या मनात आहे तो पण मनापासून त्याचा एक मंत्र घ्या. जो मंत्र शास्त्रोक्त आणि वेदोक्त मंत्र आहे. जसं की महादेवांचा एक मंत्र आहे ओम नमः शिवाय. याला पंचाक्षरी मंत्र म्हणतात. याच्यापेक्षा मोठा मंत्र या पुऱ्या दुनियेत नाही आणि यापेक्षा छोटा मंत्र पुऱ्या दुनियेत नाही. आणि यापेक्षा शक्तिशालीही कोणता मंत्र नाही. खूप मोठी गोष्ट बोलत आहे. यापेक्षा कोणता मोठा मंत्र नाही. या मंत्राने सगळ्या गोष्टी संभव आहेत. प्रत्येक प्रकारची सिद्धी मिळू शकता. अनिमा, महिमा, लघुमा, गरिमा, प्राकाम्या, वशित्व, ईशित्व प्रत्येक प्रकारची सिद्धी तुम्हाला प्राप्त होऊ शकते. परकाया प्रवेश, दूरकाया दूरदर्शन प्रत्येक प्रकारची सिद्धी प्राप्त होते या मंत्राने. दिसायला हा छोटा आहे पण लोक याच्या खोलपणाला अजून ओळखत नाही. महादेवांचा खूप मोठा मंत्र आहे. परमेश्वराचा साक्षात्कार करून देतो हा मंत्र. तो महादेवांचं साक्षात दर्शन करून देतो हा मंत्र. जर या मंत्राला तुम्ही तुमच्या जीवनात एकदा जर सिद्ध केला, जप करून 5 लाख जप करून, 10 लाख जप करून किंवा 50 लाख जप करून, ते तुमच्या कर्मावर ठरते की या मंत्राची सिद्धी तुम्हाला किती जप केल्यानंतर भेटेल. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या संख्या जापमध्ये सिद्धी प्राप्त होते. ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते, त्याच्या साधनावर अवलंबून असते, त्याच्या पूर्वजनांच्या संस्कारावर अवलंबून असते. तसं तर लोक म्हणतात 1.25 लाखात सिद्धी होते, पण 1.25 लाखात सिद्धी होत नाही तर 1.25 लाखात दुसऱ्या योनीची सिद्धी होते. जसं की कर्णपिशाचिनी, योगिनी यांची सिद्धी 1.25 लाखाच्या आधीच होते. पण जे मोठे देवता आहेत, पंचदेवता आहेत, शिवशंकर महादेव, विष्णू, गणपती, दुर्गामाता, सूर्यनारायण, पंचदेवता यांची सिद्धी कायम 1.25 लाखापेक्षा पण वर गेल्यावरच होती. यांचे मंत्र 1.25 लाखात फक्त किलीत होतात. मग तेव्हा अनुभव सुरू होतात. त्यानंतर तुम्ही समजता 1.25 लाख जप झाला,
काम पूर्ण झालं. पण या 1.25 लाख जपात तर साधा उंदीर पण समोर येणार नाही. मग मित्रांनो, देवता कुठून येणार? माझ्या बोलण्यावर खूप मनापासून विचार करा आणि चिंतन करून ठरवा. तुम्ही बाहेर कुठं कोणाकडे जाणं सोडून देतान, फिरणं सोडून देतान. जेव्हा साक्षात्कार होतील तेव्हा एवढे भारी अनुभव येतील, तेव्हा परमानंदाची अनुभूती होईल. त्यावेळेस या सिद्धी विसरून जाताल. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. देवाच्या साक्षात्कारापुढे सिद्धी विसरताल. पण ज्या महासिद्धी आहेत ना, त्या तुम्हाला भेटतील. जेव्हा लगातार जाप करत राहताल तेव्हा पण मेहनत करावी लागल. जो मनापासून प्रयत्न करतो त्याला सर्व गोष्टी प्राप्त होत असतात. गुरुचं काम असतं मंत्र द्यायचा, त्याचा विधी सांगायचा, तुम्हाला साधना करायचा प्रकार सांगणं, पण त्याला पूर्णत्वास नेण्याचं कार्य, प्रयत्न करायचं काम हे शिष्याचं असतं. हे लक्षात ठेवा. गुरुचा आशीर्वाद पुरेसा असतो. गुरुच्या डोक्यावर ठेवलेला हात पुरेसा असतो. त्याने सगळे काम आपले आपोआप, पण प्रयत्न आपल्यालाच करावा लागतो. तेव्हा तुम्हाला तुमचं लक्ष गाठता येईल. जेव्हा तुम्ही प्रयत्न करताल तेव्हाच तुम्हाला तुमचं लक्ष गाठता येईल. तुम्हाला वाटतं बसल्या बसल्या आपल्या गुरूंनी सगळं करून दिलं पाहिजे, त्यांनी काही होणार नाही. तुम्हाला स्वतःला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला स्वतःला मिळवावं लागेल आणि स्वतःहून जेव्हा मिळवताल त्याची मजा, त्याचे आनंद खूप मोठा असेल. तेव्हा तुम्हाला समजेल सिद्धी काय असते, मंत्र कसा सिद्ध करतात. दुर्गा मातेचा एक खूप शक्तिशाली मंत्र आहे. माझ्या नजरेत ना याच्यापेक्षा मोठा मंत्र कोणताच नाही. ज्याप्रमाणे मी सांगितलं महादेवांचा एक मंत्र आहे ओम नमः शिवाय, तसंच दुर्गा माताचा एक मंत्र आहे. तुम्ही पण चांगल्या प्रकारे ओळखता त्या मंत्राला. जसं ओम नमः शिवायला सगळी दुनिया ओळखती, तसंच या मंत्राला पण तुम्ही ओळखत असाल किंवा सारी दुनिया ओळखत आहे. हा मंत्र आहे निवारण मंत्र. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. या मंत्रापेक्षा कोणता मोठा मंत्र नाही आणि हा एवढा शक्तिशाली मंत्र आहे ना, 9 दुर्गालाच नाही तर 10 विद्यांना पण तुमच्या समोर प्रकट करून देईल हा मंत्र. या मंत्रात 3 देवी वास करतात. महासरस्वती, महाकाली, महालक्ष्मी. त्रिगुणात्मक मंत्र आहे. सात्विक, राजसिक, तामसिक 3 प्रकारच्या शक्त्यांना आपल्या जवळ आणून बसवल एवढा शक्तिशाली मंत्र आहे. जसं आई आपल्या मुलाला उचलून आपल्या मांडीवर घेती, तसं दुर्गामाता तुम्हाला आपल्या मांडीवर उचलून घेईल जर तुम्ही या मंत्राचा सिद्ध पाठ केला, त्याला सिद्ध केला तर. पण त्यासाठी प्रयत्न करावा लागेल, जप करावा लागेल, तेव्हा तुम्हाला भेटल. या मंत्राचा जप करत करत ज्यावेळी त्याचा जप पुरा होईल, 5.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त होईल, तेव्हा अनुभव व्हायला सुरू होतील. शक्ती दिसायला लागतील, त्यांना अनुभवता येईल. शरीराला झटके लागतील, कानाला आवाज येईल. स्वप्नात मुलींचे दर्शन होतील, शक्त्या दिसायला लागतील. असंच हनुमानाचा मंत्र आहे, विष्णूंचा मंत्र आहे, प्रत्येक देवी देवांचा मंत्र आहे, जो शास्त्रोक्त वेदोक्त आहे. ह्या मंत्रांना ऋषीमुनींनी बनवलेले आहे किंवा देवांनी स्वतः ऋषीमुनींना दिलेले आहे आपल्या साधनेसाठी. मित्रांनो, आशा करतो मी सांगितलेल्या सर्व माहिती तुम्हाला आवडलीच असेल. हे सर्व गुण जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनात उतरून घेताना तेव्हा कोणाला काय मागायची गरज पडणार नाही. आपोआप सगळं भेटेल. आशा करतो सर्व गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील, समजल्या असतील. आवडल्या असल्यास जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा. आणि हो, अशा महत्त्वपूर्ण नवीन माहितीसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका. आपण भेटूया परत नवीन महत्त्वपूर्ण माहितीसोबत नवीन पर्वात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.